आता मी सांगतो गणित, म्हणजे आता तुम्हाला वाटत त्याची थेअरी सांगतोय. एक बेड करून घेणे आणि डायरेक्ट ट्रॅक्टरने पेरणी करणे. मोठं क्षेत्र असेल तर, छोटे कोपरे असेल तर हे मशीन वापरणार. बरोबर. हे केल्याने काय होणार माहिती का, रान तयार करायचा खर्च, तरवा टाकणे आणि ट्रान्सप्लांटिंग म्हणजे लावणीचा खर्च, किती 3 गोष्टी 4 गोष्टी जे आहेत ते डायरेक्ट सोय होईल. याच्यात काय होतं माहिती का, उचलून लावण्यामध्ये जी रूट सिस्टीम हे होते ना, फुटव्यांची संख्या ती याच्यामध्ये डिस्टर्ब होत नाही. दुसरी गोष्ट, एका बेडवर समान अंतरावर 4 जर लाईनी असल्या तर त्याच्यात 2 ओळीच्या मध्ये तुम्हाला खत द्यायचंय. तसलं खत दिलं म्हणजे काय होणार, खताचा परिणामकारक वापर तुम्हाला रासायनिक खताचा परिणामकारक वापरता येतो. दुसरा बदल, आता तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा पण 2 गोष्टींमध्ये बदल करा. फक्त जमिनीतून खत देण्याऐवजी वॉटर सोल्युबल खतांचा वापर करा. त्याची परिणामकारकता खूप चांगली असते. 1 किलोचा 19 319 असतं माहिती ना. दुसरं असतं 05234, तिसरं असतं 134013, त्याच्यानंतर असतं 13045 आणि शेवटी असतं 0050. 5 ग्रेड आहे. वाढीच्या अवस्थेमध्ये 19 ती वापरायची. त्याच्यानंतर 134013 फुटव्याच्या अवस्थेमध्ये दुसऱ्या फवारणीला वापरायचं.